सर, हा बोला. आयुष्यमान भारत योजनेमध्ये माझं नाव आहे हे चेक करायचं आहे, तर कसं सांगशाल कसं? एकाच मिनिटात मोबाईलमध्ये पण चेक करता येतं आणि लॅपटॉपवर पण बघायचं आहे. हो सर. तुम्हालाही चेक करायचं आहे तुमचं नाव आहे का आयुष्यमान भारत या योजनेमध्ये. चला तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत पोचवा, ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्यांना. चला तर मग आपण हा टॉपिक पूर्ण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं, पहिले तुम्हाला गुगलला यायचं आहे. गुगलला आल्यानंतर सरकारी CSC हे सर्च करायचं. दिसणारी जी पहिली तुम्हाला वेबसाईट दिसते याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सरकारी काम या ठिकाणी नावावर क्लिक करायचं. सरकारी काम या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला खाली काय शोधायचं, आपल्याला आयुष्यमान कार्ड या नावावर क्लिक करायचं आहे. आयुष्यमान कार्ड नावावर क्लिक केल्यानंतर हे कार्ड तुम्हाला बनवायचं असेल तुम्ही ते क्लिक करा, किंवा तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आयुष्यमान कार्ड संदर्भात, पण आपल्याला काय बघायचं आहे, लिस्टमध्ये नाव आहे का हे चेक करायचं आहे. बरोबर, या नावावर इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर असा एक इंटरफेस ओपन होतो. या इंटरफेसला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला सदर्भ जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी पहिले कॅप्चा आपण फिल करूया. नंतर नंबर टाईप केल्यानंतर याला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या मोबाईलला एक OTP येतो, आणि तो जो OTP आला आहे त्यात तुम्हाला या ठिकाणी तो टाईप करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही जो OTP आला आहे तो OTP टाईप करायचा आहे. या ठिकाणी कॅप्चा टाईप करायचा आहे, मोबाईल नंबर टाईप. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं हा पूर्ण पेज ओपन होतो. या पेजमध्ये मला PMJAY सिलेक्ट करायचं आहे. इथे सिलेक्ट करा तुमचं स्टेट. आपलं स्टेट कोणतं आहे ते सिलेक्ट करा. आपण आहोत महाराष्ट्राचे, मराठी बोलणारे माणसं आपण. त्यानंतर सिलेक्ट करा तुमचं PMJAY. नंतर डिस्ट्रिक्ट कोणतं आहे आपलं, डिस्ट्रिक्ट आपण सिलेक्ट करायचं. आपण ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहतो ती डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. मी माझी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केली आहे. त्यानंतर सिलेक्ट करणार आधार नंबर. आता या ठिकाणी मला जो माझा आधार नंबर असेल त्या आधार नंबर त्या ठिकाणी टाईप कर. आधार नंबर टाईप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे बाजूला कॅप्चा दिसतोय तो कॅपिटलमध्ये आहे, तो तुम्हाला तसा तुम्हाला तो त्या ठिकाणी फिल करायचा आहे. कॅप्चा फिल झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इथे सर्च म्हणायचं. तुमची माहिती योग्य असेल तर सर्व ती तुम्हाला या ठिकाणी खालच्या बाजूला तुमच्या जे काही आयुष्यमान कार्ड असतील किंवा त्या योजनेसंदर्भात ज्यांना लाभ मिळतो तुमच्या घरामध्ये त्या सगळ्यांची नावं तुम्हाला दिसत आहेत. बरोबर आहे का? हो बरोबर आहे सर. बरोबर आहे ना? हो बरोबर आहे सर. मग आता तुम्हाला हे समजलं असेल. आता तुम्ही इथून डाउनलोड पण करू शकता. समजलं तुम्हाला? हो सर, खूप सोप्या भाषेत समजलं सर आता. नक्की. हे बघा, तुम्हाला अशीच प्रकारची माहिती रोज बघायला आवडते आणि रोज काहीतरी नवीन शिकायला वाटतंय की शिकावं, आणि नवीन कागदपत्रांची माहिती आपण असेच शिकत राहावं, तर आमच्या ह्या पेजला काय करायचं आहे, फॉलो करा. फॉलो करायचं.